नेमका घटनाक्रम कसा होता? यामध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आपण 4 आरोपींनी हा कट रचून खून केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी निवेदन पंचनाम्यामध्ये सदरचे जे खून करून प्रेत टाकलेलं ठिकाण होतं आणि बॉडी रिकव्हरी ही आरोपींनी निवेदन पंचनाम्यामध्ये दिलेली आहे। पण मग कसारा घाटातच का टाकलं? कसारा घाटामध्ये टाकण्याचा त्यांचा उद्देश होता की पुरावा नष्ट करण्याचा, आणि त्या ठिकाणी त्यांना असं वाटलं होतं की तिकडे टाकल्यावरती बॉडी सापडणार नाही आणि तिकडे दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तिकडे जरी ईडी किंवा गुन्हा दाखल झाला तरी त्याचा सखोल तपासात तिकडचे पोलीस देखील त्यांच्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत। आणि सर खून कधी झाला आणि बॉडी कधी तिकडे? खून हा 6 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे 3 ते 4च्या दरम्यान झाला आणि बॉडीची विल्हेवाट लावण्याकरता त्यांनी ही 7 ऑगस्ट रोजी पहाटे बॉडीची विल्हेवाट लावल्याची कबुली दिलेली आहे। तरी त्या अनुषंगाने आपण दरम्यानचे जे टोल नाके आहेत त्या ठिकाणचे फुटेज जप्त करत आहोत, त्यातून आपल्याला एक्झॅक्ट डेट कळेल की किती तारखेला नेलेली आणि किती वाजता नेलेली आहे। चलो थँक्यू। पद्धतीने याचा तपास करून गुन्ह्याची उकल केली आहे, नेमकी घटना काय होती? दिनांक 6 ऑगस्ट 2026 रोजी पहाटे ही घडलेली घटना आहे। याबाबत फिर्यादी फिर्यादी कचरू सकाराम कडवे यांनी इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केलेली होती की त्यांचे परिचित वसंत गोरखनाथ सातपुते हे दिनांक 5 ऑगस्ट 2026 पासून मिसिंग आहेत आणि त्यांची जी त्यांच्यासोबत राहणारी लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणारी हसीना हबीब शेख यांनी अज्ञात कारणाकरता अपहरण केला किंवा खून केल्याची शक्यता आहे। या अनुषंगाने इंदिरानगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होता। त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने गोपनीय बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे 4 आरोपींना निष्पन्न करण्यात आलेला आहे। आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिलेली आहे। त्यासोबतच आरोपींनी निवेदन पंचनाम्यामध्ये अपहरण केलेल्या व्यक्तीचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत हे कसारा घाटामध्ये टाकलेलं होतं। त्या ठिकाणावरून आपण डेड बॉडी रिकवर करण्यात आलेली आहे। या गुन्ह्यामागील नक्की कारण काय होतं? यामधील मयत आणि आरोपी हसीना हे मागील 15 ते 16 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते। त्यानंतर मागील काही दिवसापासून हसीना हिचे आरोपी नामे साहिल रफिक शहा याच्यासोबत प्रेम संबंध जुळले आणि ह्या प्रेम संबंधाला पहिले जे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेला मयत हा अडथळा ठरत असल्यामुळे त्यांनी हा खून केलेला आहे। कट कसा रचला होता? हा दिनांक 6 ऑगस्ट रोजी पहाटेच्या वेळेला साधारण 3 ते 4च्या दरम्यान आरोपी यांनी हसीनाचं जे घर आहे त्या ठिकाणी मयत हा झोपलेला असताना झोपेत असताना त्याच्यावरती वार केला आणि चाकूनी त्याचा गळा कापून खून केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी 7 तारखेला त्याचं प्रेत हे पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने कसारा घाटामध्ये एका इर्टिका गाडीमध्ये नेऊन टाकलं। ही तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे। सर खून केला त्यावेळेस हसीना एकटीच होती का तिच्यासोबत अजून कोणी? नाही, तिच्यासोबत आरोपी पण होते। आरोपी साहिल यांनीच तो गळा चिरल्याची आरोपींनी कबुली दिलेली आहे। आणि सर साहिलचा आणि ही हसीना यांची ओळख कशी झाली? साहिल आणि हसीना यांची नाशिकमध्ये व्यवसायाच्या निमित्ताने ओळख झालेली होती। आणि जो मयत आहे हे 15 वर्षापासून राहत होते, परंतु ते कसे एकमेकांच्या? त्यांचे 15 वर्षापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये ते नाशिक शहरात विविध भागांमध्ये घर बदलून राहत होते। ते आता हा जो साहिल आहे याचं नेमकं बॅकग्राऊंड काय? म्हणजे साहिल हा रिक्षा चालक आहे आणि रिक्षा चालक असतानाच त्याची हसीनाईच्या सोबत ओळख झालेली आहे शहरामध्ये। आरोपींची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी? आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमीबद्दल आपण सखोल तपास करत आहोत। यामध्ये आरोपी हसीना हबीब शेख आणि साहिल रफिक शाह यांचे एकमेकांसोबत प्रेमसंबंध जुळलेले होते आणि हा खून करण्याकरता तसंच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेताची विल्हेवाट लावण्याकरता आरोपी मोहीन मुख्तार शहा आणि ज्या गाडीमध्ये
प्रेत नेऊन टाकलं. त्या गाडीचा चालक सरफराज अब्रार सय्यद असं 4 आरोपींनी हा कट रचून खून केलेला आहे आणि प्रेताची विल्हेवाट लावण्याकरता आणि पुरावा नष्ट करण्याकरता कसारा घाटामध्ये सदरचे प्रेत टाकलेले होते. तर असं एक चर्चा आहे की मद्य आणि तर जुगाराचा नाद होता आणि त्यामुळे न्यायालयात हजर केलेला आहे. 6 दिवसाकरता त्यांना पोलीस कोठडी माननीय न्यायालयाने दिलेली आहे. तर 2 दिवसांपूर्वी नाशिक रोडमध्ये गोळीबारच्या घटनेत सुनील पगार छोटंसं ते 12 आरोपी वर्क ऑर्डरच्या अनुषंगाने ते पण नको आता.